एनडीए मध्ये येण्यासाठी मोदींनी पवारांना ऑफर दिलेली आहे। उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ शरद पवारांना देखील पंतप्रधान मोदींनी साथ घातली आहे। शरद पवारांनी मात्र मोदींची ऑफर धुडकावलेली आहे। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना सुरू असतानाच मोदींनी अचानक शरद पवार यांना एनडीए मध्ये सामील होण्याची ऑफरच दिलेली आहे। शरद पवारांनी ही ऑफर धुडकावली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं याच ऑफरवरून आता मोदींवर टीकेची तोफ डागलेली आहे। या संदर्भातला लोकशाही मराठीचा एक खास आणि सविस्तर रिपोर्ट पाहूया। एनडीएत येण्यासाठी मोदींकडून पवारांना ऑफर। उद्धव ठाकरेंच्या पाठोपाठ शरद पवारांनाही मोदींची साथ। शरद पवारांनी मोदींची ऑफर धुडकावली। लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा जवळ आला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात साखर पेरणी सुरू केली आहे। नंदुरबारच्या प्रचार सभेत शरद पवारांनी एनडीएत यावं अशी खुली ऑफर नरेंद्र मोदींनी दिली आहे। शरद पवारांनी त्यांची स्वप्न एनडीएत येऊन पूर्ण करावीत असं आवाहन देखील मोदींनी केलं। अब आपको मैं बताता हूं, जब 4 जून के बाद कांग्रेस में जाकर के मरने के बजाय अरे सीना तान करके हमारे अजीत दादा के साथ और शिंदे जी के साथ आओ, बड़े शान से सपने पूरे हो जाए। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली ऑफर शरद पवारांनी मात्र धुडकावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींची विचारधारा आणि आपली विचारधारा वेगळी आहे। गांधी नेहरूंची विचारधारा असल्यानं आपण मोदींसोबत जाण्याचा विचारही करू शकत नाही असं शरद पवार यांनी म्हटलंय। की गांधी नेहरूंची विचारधारा आम्हाला आहे आणि गांधी नेहरूंची विचारधारा ही एखाद्या समाजाच्या विरुद्ध त्यांचंच एक स्टेटमेंट ही असतं की त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी मुस्लिम समाजाचा एक वेगळा उल्लेख केला। हा देश एकसंघ ठेवायचा असेल तिथे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेवून आपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल। जे देशाच्या हिताचं नाही तिथं मी त्या आमच्या सरकारी असणार आहे। शरद पवारांना मोदींनी दिलेल्या ऑफरवरून संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींची फिरकी घेतली आहे। शरद पवारांना एनडीएत सामील होण्याची दिलेली ऑफर म्हणजे बालिशपणा असल्याचा टोला संजय राऊतांनी लगावला। अशा प्रकारची ऑफर करणं हा बालिशपणा आहे। माननीय शरद पवारांना किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना अशा प्रकारची ऑफर करणाऱ्या माणसाची बुद्धी ही काय तोलामोलाची आहे हे समजून घेतलं पाहिजे। गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंनाही अप्रत्यक्षपणे ऑफर दिली होती। त्या ऑफरला उद्धव ठाकरेंनी नकार दिल्यानंतर त्यांनी लगेचच शरद पवारांना ऑफर दिली आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार शरद पवारांवर तुफान टीका करतात। दुसरीकडे नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना ऑफर देत असल्यानं भाजपच्या नेत्यांची चांगलीच पंचायत झाली आहे। पुण्याहून अमोल धर्माधिकारीसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।